नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा, अर्थात पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या। संभाजीनगरच्या कन्नडमध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी फसवणूक, 12 भावांनी महिलेचे छायाचित्र लावून अर्ज भरल्याचं समोर। लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार करणाऱ्यांच्या चौकशीचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले, मंत्री शंभूराज देसाईंची माहिती। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हेच नाव आहे, योजनेच्या नावाबाबत वेगळ्या स्पष्टीकरणाची गरज नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण। 17 तारखेला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण होणार, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार, विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांची माहिती। अजित पवारांचे समर्थक अनिल राक्षे आणि अमोल कोल्हेंची भेट, अनिल राक्षे खेड आळंदी विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक, अजितदादांचा आणखी एक मोहरा खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंच्या गळाला, चर्चांना उधाण। मवियाकडून तिकीट नाही मिळालं तरी निवडणूक लढवणारच, भागीरथ भालके निवडणूक लढवण्यावर ठाम, भालके उद्यापासून जनआशीर्वाद यात्रा काढणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नावाने फिरत असलेल्या निनावी पत्राविरोधात राष्ट्रवादीकडून तक्रार, कार्यकर्त्याकडून बारामती शहर कार्यालयात तक्रार। वर्ध्याच्या देवळी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवारीसाठी रस्सीखेच होण्याची शक्यता, चारुलता टोकस यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेसकडे अर्ज, तर रणजित कांबळे देवळीचे विद्यमान आमदार। रायगडच्या कर्जत खालापूर मतदारसंघात ठाकरे गटाविरोधात शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक, महेंद्र थोरवेंची बदनामी करणाऱ्यांविरोधात कारवाई व्हावी, शिंदे गटाची मागणी। आमदार योगेश कदम यांच्या पत्नीच्या बॅनरसोबत छेडछाड, पराभव दिसत असल्यामुळे ठाकरे गटाची मानसिकता खालावली, बॅनरसोबत छेडछाड केल्यानंतर योगेश कदम यांची प्रतिक्रिया। राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक केली, मुख्यमंत्र्यांनी 1 एप्रिल 2020 पासून पगारवाढ देणार असल्याचं सांगितलं होतं, प्रत्यक्षात एप्रिल 2024 पासून पगारवाढ देण्यात येणार आहे, प्रियंका वर्गेंचा आरोप। राहुल गांधींविरोधात भाजपचं राज्यभर आंदोलन सुरू, चंद्रशेखर बावनकुळेंचं अकोल्यात आंदोलन, तर पंकजा मुंडे आणि आशिष शेलार यांचं घाटकोपरमध्ये आंदोलन। नागपुरात राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेसचं जोडेमारो आंदोलन, विरायटी चौकात काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक, राहुल गांधींना धमकी देणाऱ्यांविरोधातही आंदोलन। जळगावमध्ये मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत भाजपचं आंदोलन, आरक्षणावरील राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात भाजपचं जोडेमारो आंदोलन। भंडारा जिल्ह्यात राहुल गांधींच्या आरक्षणासंदर्भातील वक्तव्याविरोधात भाजपचं निषेध आंदोलन, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ भाजप पदाधिकाऱ्यांची घोषणाबाजी। अकोल्यात राहुल गांधींचा प्रतिकात्मक पुतळा जाळून भाजपनं निषेध आंदोलन केले, आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक। अहमदनगरच्या श्रीरामपूर आणि संगमनेरमध्ये भाजपच्या वतीने राहुल गांधींच्या फोटोला जोडेमारो आंदोलन, आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक। सांगलीत शरद पवारांच्या निषेधार्थ भाजपचं आंदोलन, हिंदू देवतांबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या ज्ञानेश महाराव यांच्या विरोधातही आंदोलन। गोंदिया जिल्ह्यात भाजप आमदारांच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ समोर, ट्रॅक्टरवर बसून आमदारांकडून स्टंटबाजी। नाशिकच्या मालेगावात केदारनाथ मंदिराचा देखावा, हुबेहूब केदारनाथ मंदिराची प्रतिकृती पाहण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी। घरगुती गणाऱ्यासमोर साकारला साईबाबांच्या चावडी मंदिराचा हुबेहूब देखावा, शिर्डीतील तरुणाची किमया। नांदेडच्या देगलूरमध्ये गणेश मंडळांकडून संविधान जागृती मोहीम, मंडळाने शाळेत संविधानाच्या प्रास्ताविकेची प्रत वाटली। साताऱ्याच्या कराडमध्ये भगवान गौतम बुद्धांच्या अस्थिधातू कलश महायात्रेचं उत्साहात स्वागत, कलश दर्शनासाठी नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी। साताऱ्याच्या कराड तालुक्यात गणेशोत्सव आणि ईदच्या सणानिमित्त शिधा वाटप सुरू, साखर, तेल, मैदा आणि चणा डाळचा शिधा वाटपात समावेश। एसटी महामंडळ 9 वर्षांनंतर नफ्यात, ऑगस्ट महिन्यात एसटीला 16,86,61,000 रुपयांचा नफा, एसटीला चांगले दिवस, 31 पैकी 20 विभागांना नफा। जळगावातील वेदगाव ते आमोदा खुर्द गावादरम्यानच्या रस्त्याची दुरावस्था, रस्त्यावरील खड्ड्यात बसून ठाकरे गटाचं आंदोलन, रस्ता दुरुस्त करण्याची मागणी। जळगावच्या भोकर गावाजवळ निधीच्या कमतरतेमुळे पुलाचं काम थांबलं, तापी नदीवर पूल नसल्याने नागरिकांचा बोटीतून जीवघेणा प्रवास, तात्काळ पुलाचं काम पूर्ण करण्याची मागणी। गडचिरोलीतील 2 राष्ट्रीय महामार्गांचा 8 रस्ते वाहतुकीसाठी बंद, जिल्ह्यातील कठाणी नदीला पूर। भंडारा शहरासह जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका, हजारो हेक्टर शेती पाण्याखाली, पूरस्थितीची विदारक दृश्य।
बीड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे बाजरीचं मोठं नुकसान, मात्र 10 दिवस उलटूनही शेतकऱ्यांना मदत नाही, शेतकरी हतबल. परभणीच्या येलदरी जलाशयात समाधानकारक जलसाठा उपलब्ध, धरण 76% भरल्याने चिंता मिटली. जळगाव जिल्ह्यातील गिरणा धरण 100% भरलं. धरण भरल्याने परिसरातील पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मिटला. भंडाऱ्यात पूरस्थिती आटोक्यात, गोसेखुर्द धरणाच्या विसर्गात घट, सध्या 33 दरवाजातून अर्ध्या मीटरने विसर्ग सुरू. परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांना पंचनाम्याचे हेक्टरी 55,000 रुपये द्या, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. बीड जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सोयाबीन पिकावर पिवळ्या मोसॅक रोगाचा प्रादुर्भाव, माजलगावसह परिसरातील संकटावर शेतकऱ्यावर दुहेरी संकट. नाशिकच्या मालेगावात पावसाची उसंत, पावसाने उसंत घेतल्यानंतर लाल कांदा लागवडीला वेग, आतापर्यंत जिल्ह्यात 32,000 हेक्टरपेक्षा जास्त कांद्याची लागवड. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, मनमाडसह इतर बाजारात मेथी आणि कोथिंबीरच्या दरात वाढ, बाजार समितीत मेथीच्या एका जोडीला 75 ते 80 रुपयांचा दर. वाशिमच्या रिसोड बाजार समितीत हळदीच्या दरात 500 रुपयांची घसरण, बाजार समितीत सध्या 14,500 भाव. हिंगोलीत झालेल्या पावसाचा तुरीच्या पिकाला फटका, शेतात पाणी साचल्याने तुरीची पान गळती, तूर उत्पादक शेतकरी संकटात. वाशिम जिल्ह्यात 29,430 हेक्टरवर कपाशीची लागवड, तर ढगाळ वातावरणामुळे कपाशी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढला. गोंदिया जिल्ह्यात आलेल्या पावसामुळे अद्यापही पूर परिस्थिती कायम, शेतकऱ्याचं मच्छीमारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. नांदेड शहरातील तरोडा नाका ते सांगवी रस्त्यावर पाण्याच्या टँकरमुळे भगदाड पडलं, नवीन रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आमदार तरविंदर सिंग मारवांच्या विरोधात काँग्रेसची निदर्शनं, इंदिरा गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने निषेध, कठोर कारवाईची मागणी. पंढरपूरमध्ये एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक, पाण्याच्या टाकीवर चढून महिलेचं शोले स्टाईल आंदोलन, सरकार उपोषणाची दखल घेत नसल्याचा आरोप. परभणीच्या पूर्णामध्ये दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहारचं आंदोलन, पूर्णा पंचायत समितीत प्रहारकडून बांगड्या भरो आंदोलन. गणेशोत्सवानिमित्त मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी, गौरीसोबत गणरायाचं विसर्जन करून चाकरमानी परतीच्या मार्गावर, मात्र तरीही लांजा शहरातून मोठी आणि अवजड वाहनांची वर्दळ सुरूच. खोटी साक्ष दिल्याप्रकरणी पूजा खेडकरला नोटीस, खेडकरला 3 आठवड्यांची मुदत, पुढील सुनावणी 26 नोव्हेंबरला होईल. जयदीप आपटेला 24 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी, मालवण दिवाणी न्यायालयानं सुनावली कोठडी. बनावट सैन्य भरती रॅकेट चालवणाऱ्या आरोपीला भिंगार पोलीस आणि मिलिटरी इंटेलिजन्सकडून अटक, सत्यजित कांबळे नावाचा आरोपी अहमदनगरच्या श्रीरामपूरचा रहिवासी. साताऱ्याच्या कराडमधील पाटण मल्हारपेठ पोलिसांनी गहाळ चोरी झालेले 10 मोबाईल मूळ मालकांना शोधून दिले, नागरिकांकडून पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक. रत्नागिरीच्या चिपळूणमधून चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघाले, बस डेपोत गर्दी, जिल्ह्यातून मुंबईसाठी 2,553 बसेसचं नियोजन. माढ्याच्या प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांच्या शासकीय गाडीची आणि कॉलेज तरुणीच्या स्कूटीची धडक, अपघातात कॉलेज तरुणी अगदी थोडक्यात बचावली. त्याच्या मुळशी तालुक्यातील भुकुममध्ये दुचाकीच्या अपघातात दाम्पत्याचा मृत्यू, गणपती दर्शन घेऊन घरी जाताना झाली दुर्घटना, धडक देणाऱ्या डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल. नाशिक शहरात 3 दिवसात 62 तडीपार गुंडांवर गुन्हे दाखल, आयुक्तांच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई. बीडच्या परळीत महिलांचे दागिने लुटणारा चोर जेरबंद, आरोपी अमोल मस्केकडून चोरीचा 3,60,000चा मुद्देमाल हस्तगत. बुलढाण्याच्या वळणा फाटा येथील मंदिराच्या दानपेटीची चोरी, अज्ञात चोरट्याकडून 50,000 ते 60,000 रुपयांचा लंपास्तर, चोरट्यांचा शोध सुरू. पुण्याच्या मावळमध्ये घरगुती गणपती मूर्तीच्या विसर्जनादरम्यान बाप लेक बुडाले, वडिलांचा मृतदेह सापडला, मुलाचा शोध सुरू. बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील भालेगाव बाजार येथील बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळला, आत्महत्या की घातपात, पोलिसांकडून तपास सुरू. अहमदनगरच्या श्रीरामपुरात हजारोंच्या मुद्देमालासह सराईत मोबाईल चोर जेरबंदी, तर शहर पोलिसांची ही कारवाई. चंद्रपुरात महाकाली यात्रेसाठी राखीव असलेला भूखंड बेकायदेशीरपणे विक्री केल्याप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल, भूखंडावर ले आऊट टाकत 26 जणांना विक्री.
मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या सोनारी येथील घरासमोर गोळीबार. रात्री 12 वाजून 37 मिनिटांनी गोळीबार झाल्याची माहिती.